3. नमस्कार, मी लोकेश मते व आम्ही 5वी विद्यार्थी मो विद्यालयाचे आहोत व 9वी आहोत. आजच्या काळात वीज निर्मितीचे विविध पद्धती आहेत. उदाहरणार्थ कोळसा, अणुऊर्जा व नैसर्गिक वायू यांमध्ये प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होतं व खर्चही. प्रदूषण टाळण्यासाठी आम्ही एक कल्पना सुचवली आहे. हायपर डीप जिओथर्मल पॉवर प्लांट. यामध्ये पृथ्वीच्या भूगर्भातून उष्णतेचा वापर करून आम्ही वीज निर्माण तयार करतो. तर या ठिकाणी आपण इथे ह्या प्रोजेक्टबद्दलचे 3D मॉडेल आपण पाहू शकतो. तर इथे आहे वॉटर रिझर्वायर, त्याच्यानंतर टर्बाईन जनरेटर रूम, त्याच्यानंतर ॲम्प्लिफायर स्टेबिलायझर, ग्रीडसाठी आपण इथे टॉवर बनवलं आणि कूलिंग टॉवर आणि ऑपरेशन कंट्रोल सेंटर. या ठिकाणी आपण त्या प्रोजेक्टबद्दलचे 3D स्केलर मॉडेल बघू शकतो. तर या ठिकाणी आपण इथे पाहू शकतो ज्याप्रमाणे इथे वॉटर रिझर्वायर दिलं आहे. या ठिकाणी पाण्यामधून इथे नदीसारख्या स्रोतातून आपण पाणी आणतो, जेणेकरून एक अनसपोर्टेड पूर्णतः पाणी भेटेल अशा कायम पाणी भेटेल अशा स्रोताचा आपण पाण्याचा वापर करू शकतो. हे पाणी जमिनीच्या पोटामध्ये म्हणजेच भूगर्भात अराऊंड 8 किलोमीटर खाली पाणी सोडू शकतो, जेणेकरून तिथे इतकी हीट असते जेणेकरून पाण्याची लगेच वाफ होईल. अराऊंड 8 किलोमीटर खाली पाण्याची तेथील टेम्परेचर हे साधारणतः 270 ते 320 इतके असते. या ठिकाणी पाणी गेल्यावर त्याचा प्रेशर हा 197.6 इतका प्रेशर तयार होतो. हे पाणी वरती येऊन टर्बाईन जनरेटर रूममध्ये सोडले जाते, जेणेकरून त्या ठिकाणी त्या वाफेचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. आणि ही तयार झालेली वीज आपण ॲम्प्लिफायर स्टेबिलायझरचा वापर करून ॲम्प्लिफाय करून ग्रेडमध्ये सोडू शकतो, जेणेकरून ती वीज आपण शहरांमध्ये सप्लाय करू शकतो. आणि आपण इथे पाण्याचा खूप वापर करतो, त्यामुळे ते पाणी परत ती वाफेचा खूप वापर करतो. जे पाणी वापरतो त्याच्यापासून वाफ तयार करतो आणि ती वाफ परत पाण्यात कन्वर्ट करण्यासाठी, जेणेकरून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी तयार होऊ शकते. म्हणून इथे आपण कूलिंग टॉवरचा वापर करून पाणी हे वाफ ही परत पाण्यात कन्वर्ट करू शकतो. आणि ही सगळी ऑपरेशन आपण कंट्रोल आणि ऑपरेशन रूममधून कंट्रोल करू शकतो, जेणेकरून आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. अशा पद्धतीने या पद्धतीचा वापर करून आपण प्रदूषणविरहित ऊर्जा निर्मिती करू शकतो. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर हा होता आमचा हायपर डेप्थ जिओथर्मल पॉवर प्लांट. थँक्यू.